कपिल पाटील कृषी सल्लागार. आपल्या इथे एक नवीन तंत्रज्ञान अवेलेबल झालेलं आहे आपल्या हाणेगावमध्ये. आमचे एक जवळचे मित्र आहेत मसुरे साहेब यांनी आपल्या शेतकरी बांधवासाठी आणि तंत्रोक्त अभ्यास करून परत इतर शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर तंत्रज्ञान अभ्यास करून त्यांनी एक ड्रोन फवारणी यंत्र आणलेले आहेत आपल्या एरियामध्ये हाणेगावमध्ये. या यंत्रणेमध्ये अशी एक सुविधा आहे की आता जास्तीत जास्त जवळपास आपला भारत देशामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये मजुरांची रोजगार खूप कमी झालेले आहे. मजूर भेटत नाही, त्यामुळे ड्रोन फवारणीचं यंत्रणा आलेले आहेत. त्यासाठी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे ड्रोन फवारणी आहे. त्याच्यामध्ये एकरी कसं राहतंय, एकरी 10 लिटरचं टँक आहे, ते आपण फवारणी करायचं. त्यामध्ये प्रत्येक पानाला, प्रत्येक खोडाला, प्रत्येक पानाच्या फळपांदी फुलपांदी पासून त्याचं स्प्रेचं फवारणीचं, जसं आपण ते स्प्रे करताना तैवान फवारणी म्हणा, आपली पेट्रोल फवारणी, त्याच्यापेक्षा जे चांगलं स्प्रे बसतंय आणि प्रत्येक मुळीपर्यंत लागू होते. एवढं भयानक आहे म्हणल्यावर त्याचं तंत्रोक्त अभ्यास करून आपले मित्र मसुरे साहेब आले आणि इतर शेतकरी, हे बरेच शेतकरी वापर केले त्याच्यामध्ये आणि एवढं चांगलं रिझल्ट आहे. आणि याच्यामध्ये वापरते वेळेस विद्राव्य खताचे जरा कमजोर वापर करायला होते. लिक्विडेशनचं प्रमाण जास्त वापरायचं. कीटकनाशके, बुरशीनाशके, प्लांट प्रमोटर आणि बायोस्टिम्युलंट आणि मायक्रोन्यूट्रन हे वापरू शकता आपण. त्यासाठी यांच्यात थोडक्यात आपली माहिती आपले मसुरे साहेब सांगतात. साहेब बोला, आपल्या तंत्रज्ञान कसं वापरलं आणि इतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया काय आहे सांगा थोडं. हे उज्ज्वल विमान कंपनीचं ड्रोन आहे. सध्या शेतकऱ्यांना हे काळाची गरज आहे. मी जवळपास 10 वर्षापासून मार्केटिंग करत होतो, कंपनीमध्ये काम करत होतो. तर आता माझा एक नवीन काहीतरी एक व्यवसाय किंवा एक शेतकऱ्यांना एक कमी काळामध्ये कसं फवारणी करता येते. शेतकऱ्यांना एक फवारणी म्हणलं तर खूप त्यांना अवघड झालेला होता. ते अभ्यास करून मी हे ड्रोन आणलेला आहे. तर एक प्रत्येक गावामध्ये ड्रोनचा खूप म्हणजे त्यांना एक लाभदायक किंवा एक सुलभ पद्धतीनं फवारणी करता येते. म्हणून शेतकरी शेतकऱ्यांना माहित नव्हतं. म्हणून मी काय केलं की ड्रोन आणलो. कमी वेळेमध्ये 1 एकर फवारणीसाठी फक्त 11 लिटरचं पाणी लागते. हे टँक आहे, त्याच्यामध्ये 11 लिटर पाणी बसतं याच्यामध्ये. आणि एका एकरसाठी 10 लिटर एक टँक सफिशियंट आहे. प्रत्येक 1 एकरला फवारणी करण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटाचा वेळ कालावधी लागतोय 1 एकरसाठी. आणि 75% औषधाची बचत होते याच्यामध्ये. वेळेची बचत होते, मजुरांची बचत होते. असं एक उत्तम प्रकारे आपल्याला कमी काळामध्ये चांगली पद्धतीने फवारणी करता येते. तरी शेतकऱ्यांना जर कोणाला जर फवारणी करायची असेल तर आपल्या चंद्राई कृषी सेवा केंद्र यांच्याशी संपर्क साधू शकता आणि वैयक्तिक मला सुद्धा तुम्ही फोन करू शकता. शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण मजुरांच्या अभावी आणि रोजगार मिळत नाही आणि फवारणी यंत्रणा अवघड झाल्यामुळे कमी काळामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट करणारा म्हणजे ड्रोन असे फवारणी आहे. इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपणास जर ड्रोनची स्प्रे आवश्यक वाटली तर आपण चंद्राई कृषी सेवा केंद्र हाणेगाव या ठिकाणी संपर्क साधू शकता किंवा आपले मसुरे साहेब आहेत यांना संपर्क साधू शकता.